पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हास लाभो. आणि तुम्हाला सुद्धा. धर्म ग्रामस्थांसाठी रमेदी मातेच्या आभारास्तव माझगाव डॉक व सेंट्रल रेल्वेच्या वसईचा स्टाफ व सामुदायिक हेतूंसाठी हा पवित्र मिसाबली अर्पण केला जात आहे. मित्रांनो, आज वर्षातील हा 30वा रविवार आहे आणि त्या वर्षातील 30व्या रविवारची उपासना आपण साजरा करीत आहोत. पण त्याचवेळी आवर लेडी ऑफ रेमेडीज, रमेदीचं आपलं ही श्राईन, द श्राईन ऑफ आवर लेडी ऑफ रेमेडीज, ह्या पॅरिशची सर्व पॅरिशनर्स त्यांचा वार्षिक उत्सव ते साजरा करीत असतात. कम्युनिटीचा हा सण आहे. आपण त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होऊ, पवित्र मरियेची भक्ती करू, तिची मध्यस्थी मागू. पवित्र मरियेने देवाच्या पुत्राला तिच्या उदरात दुसऱ्यांना देण्यासाठी स्वीकारले. स्वतःसाठी ठेवण्यासाठी तिनं गाब्रिएल दूताचा संदेश स्वीकारला नाही. देवाचा संदेश होता तो, दूताने आणलेला. पवित्र मरियेला मिळालेला हा आनंद तिने इतरांना देण्यासाठी देवाची इच्छा प्रमाण मानली आणि देवाकडून मिळालेला आनंद परस्परांमध्ये वाटल्यानेच आनंद द्विगुणित होत असतो, हे आपल्याला आदर्शाने दाखवून दिलं. त्या आनंदाला अमूल्य महत्त्व मिळते. प्रभू येशूचा गर्भ तिच्या उदरात येता क्षणीच मरिया तिचा आनंद परस्परांमध्ये वाटण्यासाठी धावते. पवित्र रहस्यांच्या ह्या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत, म्हणून आपल्या पापांची आता आपण आठवण करूया, सर्व पापांची कबुली देऊया आणि परमेश्वराची क्षमा मागूया. पश्चातापी अंतःकरणाने आपण एकत्रपणे सर्वजण म्हणूया. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनींजवळ मी कबूल करतो की कल्पनांनी, शब्दांनी, कृत्यांनी व हयगईने मी फार पापे केली आहेत. माझा अपराध, माझा फार मोठा अपराध. म्हणून नित्यकुमारी पवित्र मरिया, सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना मी विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. दया
जनकनंदना परमेशा पुकारा, प्रभु दुःखहारा परमेशा, दयेचा सागरा जगपापहारी, दया भावनी करी त्वरा, पतित पावना जगपापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची, बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी, परमा पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आज्ञासह, परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता, परम ईशाला स्वर्गात गौरव, सज्जनांना देव शांती देवो, शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आमची श्रद्धा, आशा व प्रीती दृढ कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आचरण करण्यास व शेवटी तू अभिवचन दिलेल्या शाश्वत जीवनात सहभागी होण्यास आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे करतो. आमेन. निर्गम या पुस्तकातून घेतलेलं वाचन. प्रभू असे म्हणतो, कोणा उपऱ्यात छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिस्र देशात तुम्ही उपरे होता. कोणा विधवेस किंवा अनाथास छळू नका. तुम्ही त्यास कोणत्याही प्रकारे छळले आणि त्यांनी माझ्याकडे गाऱ्हाणे केले, तर मी त्यांचे गाऱ्हाणे अवश्य ऐकीन आणि मग माझा राग भडकून मी तरवारीने तुमचा संहार करीन. तुमच्या स्त्रिया आणि विधवा होतील आणि तुमची बालके पोरके होतील. तुझ्याजवळ राहणाऱ्या माझ्या लोकांपैकी कोणी कंगाळ असला, तू त्यास पैसे उसने दिले, तर तू त्याच्याशी सावकाराप्रमाणे वागू नकोस आणि त्याच्यापासून व्याज घेऊ नको. तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरून गहाण ठेवून घेतले, तर सूर्यास्त होण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे, कारण त्याचे ते एकच पांघरून असून त्याचे अंग झाकण्यास तेवढेच असणार. ते घेतले तर तो काय पांघरेल आणि निजेल. अशा वेळी त्याने माझ्याकडे गाऱ्हाणे केली, तर मी त्यांची ऐकीन, कारण मी करुणामय आहे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. आपला प्रतिसाद आहे. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, माझा मुक्तीदाता, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी घेतो. तो माझे कवच, माझे तारणशृंग, माझा उंच बुरुज आहे. स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूपासून माझा बचाव होतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर जिवंत आहे. त्या माझ्या मुक्तिदात्या दुर्गाला धन्यवाद असो. तो आपल्या राजाला मोठाले विजय देतो आणि आपल्या अभिषेक्ताला वात्सल्य दाखवतो. प्रतिसाद. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो.
संत पौलाने थेसलोनिकरास पाठवलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलो हे तुम्हास ठाऊक आहे. तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे आणि प्रभूचे अनुकरण करणारे झाला. अशा प्रकारे मासेदोनिया आणि अखैया यातील सर्व विश्वास ठेवणारे यांना तुम्ही आदर्श झाला. मासेदोनिया आणि अखैया यात तुमच्याकडून प्रभूच्या वचनाची घोषणा झाली आहे. इतकेच केवळ नव्हे तर देवावरील तुमच्या विश्वासाचे वर्तमानही सर्वत्र पसरले आहे. यामुळे त्याविषयी आम्ही काही सांगावयाची आवश्यकता नाही, कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारे झाले हे आणि जिवंत आणि सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तिपूजेपासून देवाकडे कसे वळला हे ते आपणहून आम्हाविषयी सांगतात. त्या पुत्राला म्हणजे येशूला देवाने मेल्यानंतर उठवले आणि तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडवणारा आहे. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. शब्द देहधारी झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याने त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तीयाच्या शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशूने सदुक्यास निरुत्तर केले. असे ऐकून परुषी एकत्र जमले आणि त्यातील एका शास्त्राने त्याची परीक्षा पाहण्याकरिता विचारले, गुरुजी, नियमशास्त्रातील कोणती आज्ञा मोठी आहे? तो त्याला म्हणाला, तो आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जीवाने आणि संपूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी आणि पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र आणि संदेष्टांचे ग्रंथ अवलंबून आहेत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. मित्रांनो, परत विषय गेले काही रविवार तोच आहे. प्रभू येशूच्या विरोधात उभे राहिलेल्यांनी प्रभूवर आता तीव्र हल्ला करण्याचा शेवटचा हा प्रसंग संत मत्तेय नमूद करतो. आणि आज प्रभू येशू त्यांना सगळ्यांना निरुत्तर करणार. केलं त्याने निरुत्तर.
असं आपण नुकतं ऐकलं. धार्मिक अधिकार हातात घेऊन स्वार्थी आणि बेजबाबदार वागणाऱ्यांना प्रभू येशूने परखडपणे लबाड, चोर आणि खुनी अशी विशेषणे लावली होती. आता परुषींमधील सर्व पवित्र शास्त्राचा आणि ग्रंथांचा कसून अभ्यास केलेली व्यक्ती ते तिथं आणतात आणि तो मग प्रभू येशूला जणू काही कोर्टात विचारले जातात तसे प्रश्न विचारायला लागतो. आता असा एक्सपर्ट ज्यानं संपूर्ण पवित्र शास्त्र आणि धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला आहे, अशांना जणू काही देवाचा शब्द मानले जात असे आणि कसंही करून येन केन प्रकारेण प्रभू येशूला पकडण्याचा त्यांचा निश्चय ते पुन्हा एकदा स्पष्ट करून दाखवतात आणि फसतात. प्रभू येशू दैवी अधिकारवाणीने बोलत होते. धर्म हा प्राधान्याने लादलेल्या नियमांचं जंजाळ नाही. संपूर्ण बायबल सांगते तसे धर्म देवाची माणसावर जे प्रेम आहे देवाचं, त्या प्रेमाची कथा आहे, त्याला धर्म म्हणतात बायबलमध्ये. येस, आवर रिलिजन इज द ग्रेटेस्ट लव्ह स्टोरी एव्हर टोल्ड. धर्माचे रूपांतर निस्वार्थी सेवेमध्ये जर होत नसेल तर तो खोटा धर्म आहे. फक्त नियम पाळल्याने धर्मश्रद्धा आणि धर्मनिष्ठा सिद्ध होत नाही. त्याला धरून देवाचे प्रेम स्वीकारून त्या नियमांचं रूपांतर दुसऱ्यांची निस्वार्थ सेवा करण्यासाठी प्रत्येकाने शेजारी, जवळच्या व्यक्तीचा, लांबच्या व्यक्तीचा शेजारी बनण्यामध्ये धर्माचं अस्सल सार आहे. आणि देव स्वतः ह्याचं ज्वलंत उदाहरण आहे. कारण देवसुद्धा एकमेव प्रेमाची ही आज्ञा जणू काही कटाक्षाने पाळतो. देवसुद्धा प्राधान्याने रंजल्या गांजल्यांची आणि सर्वांची सेवा करतो. देव मागत नाही, पण देव फक्त देत राहतो. हाच खऱ्या प्रीतीचा अर्थ आहे. जीवनात देवाला प्राधान्य देऊन देवावरील आपले प्रेम हे उत्कट प्रेम जे आहे ते दुसऱ्याचा शेजारी बनून आपण करायचं असते. म्हणून परस्परांवरील प्रेम गौण गोष्ट किंवा दुय्यम महत्त्वाचं आहे असं ठरत नाही. देवावरील आणि परस्परांवरील प्रेम ह्या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एक दुसऱ्याविना अर्थहीन बनते. एकच बाजू आपण धरून ठेवली तर दोन्हीही बाजू आपल्या जीवनातून नष्ट होतात. येस, इफ वी वॉन्ट ओनली टू कीप वन ऑफ दीज टू लव्स, वी लूज बोथ. मित्रांनो, परस्परांवर प्रेम केल्याने देवावरील आपले प्रेम विश्वसनीय आणि भक्कम बनते. त्याचप्रमाणे देवावर प्रेम केल्याने परस्परांवरील आपल्या प्रेमाला प्रामाणिकपणाचे स्वरूप प्राप्त होते.
आणि ते प्रेम प्रेरणादायक व शक्य वाटते. आणि महत्त्वाचं म्हणजे अडला नडल्यांचा असे जे शेजारी आहेत त्यांच्यावर दुर्लक्ष करून देवावर प्रेम करू पाहणारी व्यक्ती बायबल शिकवत असलेल्या परमेश्वराचा कधीही तत्वनिष्ठ भक्त बनू शकत नाही. देवामध्ये शेजारी शोधायचा आणि शेजाऱ्यामध्ये देव ओळखायचा. परंतु देव आणि शेजारी एकच वास्तव किंवा ओन्ली वन रिॲलिटी आहेत अशी चुकीची समज करण्याचे आपण टाळलं पाहिजे. देव म्हणजे शेजारी किंवा शेजारी म्हणजे देव. कधीकधी अशी व्याख्या करतात, मी शेजाऱ्याची खूप सेवा केली, आता देवळात जाण्याची गरज नाही, किंवा मी देवळात संपूर्ण दिवस बसून राहिलो, आता शेजाऱ्याची सेवा करण्याची काही गरज नाही. हे चुकीचे विचार आहेत, ते ख्रिस्ती श्रद्धेला धरून नाहीत. मी देवाची आहे, मी देवाचा आहे म्हणून देव सर्वांवर सारखी प्रीती करतो. माझ्या एवढीच प्रीती, माझ्यावर जी प्रीती देव करतो तेवढीच प्रीती परमेश्वर जगातील प्रत्येक व्यक्तीवर करीत असतो. म्हणून आपण अडल्या नडल्यांचा विशेष करून पण सर्वांचा शेजारी बनून परस्परांवर प्रीती केल्याशिवाय देव माझ्यावर कदापि संतुष्ट होणार नाही. आपला खरा गोंधळ तसं बघायला गेलं तर आपल्या रोजच्या ह्या प्रॅक्टिकल जीवनातील पातळीवर होत असतो हा गोंधळ, की देवावर प्रेम करायचं का शेजाऱ्यावर प्रेम करायचं, तो गरजेत आहे ती गरजेत आहे, मग तिथे जायचं का देवळात जायचं. हा गोंधळ आहे सगळा आपल्या मनातला. मरियेच्या उदरी प्रभू येशू गर्भरहित झाल्यापासून त्याने यातना भोगून क्रूसावर मरेपर्यंत परमपित्यावर अब्बा फादर आणि सर्व मानवजातींवर प्रेमाची एकच एक कृती केली. पण तो नेहमी स्वर्गातील पित्याशी बोलला. अनेक वेळा ह्याचा उल्लेख शुभवर्तमानकार करतात. आणि मग दिवसभर तो तळागाळामध्ये हिंडत होता आणि लोकांची विशेष करून रंजल्या गांजल्यांची सेवा करीत होता. त्याच्या वागण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तसूभरही गोंधळ नव्हता. देवापुढे व त्याप्रमाणे तो दुःखी कष्टी भाराक्रांत माणसासाठी साक्षात प्रेम बनला. आजचं पहिलं वाचन निर्गम पुस्तकातील 22वा हा अध्याय अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे. स्वर्गातून परमेश्वर मोशेच्या तोंडून लोकांना अस्खळित शब्दामध्ये सुंदर बोध करून सांगतो. काय करायचं न केलं नाही तर काय होईल. जीवनातील ही स्पष्ट उदाहरणं आहेत. आणि आजच्या ह्या त्या 22व्या अध्यायातील काही ओव्या आपण आज पहिलं वाचन म्हणून ऐकल्या. आणि काय सांगतो परमेश्वर मोशेच्या तोंडून, की तू तुझ्या शेजाऱ्यावर दुर्लक्ष केलं तर मी त्या शेजाऱ्याचे गाऱ्हाणे ऐकीन. म्हणून देवावर त्याचप्रमाणे शेजाऱ्यावर प्रेम करणे म्हणजे एक आबंधक नियम म्हणून नव्हे तर जीवनाचे स्वाभाविक सत्य म्हणून आपण परस्परांचे
विशेष करून रंजल्या गांजल्यांचे, अडल्या नडल्यांचे शेजारी बनून त्यांच्यावर प्रेम करणे आपल्याच फायद्याचे, आपल्याच कल्याणाचे, आपल्याच भल्याचे ठरते. एकाच परमेश्वराची मुले आणि मुली म्हणून परस्परात बंधू भगिनींचे नाते ओळखून जगण्यासाठी प्रभू शब्द आज आपणांना आमंत्रित करीत आहे. आपण जर का आत्ता पोप फ्रान्सिस यांनी जगाला पाठविलेल्या त्या विश्वपत्रकाची पानं जर उघडून बघितली तर पोप फ्रान्सिस अगदी कळकळीने हाच अगदी संदेश ख्रिस्ती लोकांनाच नाही, जगातील सर्वांना देतात. प्रभू येशूच्या पृथ्वी तलावरील जन्मापूर्वी होऊन गेलेला एक यहुदी धर्मपंडित सांगतो, ऐका, आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर ह्या एका वाक्यामध्ये संपूर्ण बायबल सामावलेला आहे आणि बाकी सर्व बायबलचा भाग त्या एका वाक्यावरील स्पष्टीकरण, भाष्य, कॉमेंट्री आहे. म्हणून बंधू भगिनींनो, ह्या दोन आज्ञा नाहीत. जो माणूस देवाच्या जवळ असतो, देवाच्या मिठीमध्ये असतो, तोच माणूस नेहमी गरिबातल्या गरिबांबरोबर असतो, सोबतीला असतो. आणि जो माणूस तळागाळामध्ये लोकांची निस्वार्थी सेवा करीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता हिंडत असतो, तो माणूस खरोखर देवाच्या मिठीत असतो. परमेश्वराने आपल्याला हे समृद्ध ख्रिस्ती जीवन जगण्याची नेहमी प्रेरणा द्यावी, त्यासाठी शक्ती द्यावी, कृपा द्यावी आणि आशीर्वाद द्यावा. आमेन. आपण सर्वजण आपली श्रद्धा आता जाहीरपणे प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सर्व दृश्य व अदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता ह्यावर मी श्रद्धा ठेवतो आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या प्रकाशापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो आम्हा मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले, पोंती पिलाताच्या आमदानीत त्यांनी दुःख भोगले, तो मरण पावला, त्याला पुरले, तो अधोलोकात उतरला. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे आणि जिवंतांचा व मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र यापासून निघतो आणि पिता व पुत्र यासहित त्याला भजतात व त्याचा गौरव करतात. तो संदेष्ठ्यांमार्फत बोलला आहे आणि एकाच पवित्र, कॅथोलिक व प्रेषितीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. बंधू भगिनींनो, बंधू आणि भगिनी म्हणून ख्रिस्ताठायी आपण एकत्र जमतो. प्रभूने आपल्यावर केलेल्या अनेक उपकारांची आपण आठवण करूया. प्रार्थना करण्यास परमेश्वर आपल्याला स्फूर्ती देतो. आमच्या प्रार्थना स्वीकारण्यास आता आपण त्याला विनंती करूया आणि प्रत्येक विनंतीनंतर आपला प्रतिसाद असेल. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. हे प्रभो, आमची प्रार्थना ऐक. परमेश्वरावर संपूर्ण मनाने प्रीती करण्यास आपणास प्रेरित करणारे आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स,
सर्व धर्मगुरू व व्रतस्थ यांना चांगले स्वास्थ्य लाभावे म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. सर्व जगभर पसरलेला कोरोनाचा संसर्ग लवकरात लवकर दूर व्हावा व कोरोनाग्रस्तांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श लाभावा म्हणून रमेदी मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती करण्यासाठी आपणास परमेश्वराचे धैर्य व सामर्थ्य लाभावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने प्रार्थना करूया. प्रभो आमची प्रार्थना ऐक. संकटात असलेले गरीब, गरजू व बेकार यांना मदतीचा हात देण्यासाठी आपण नेहमी पुढे यावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. रमेदी मातेच्या चरणाशी नेहमीच आपले हेतू घेऊन येत असलेल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण व्हाव्यात व सर्वांना आरोग्यदायी स्पर्श व्हावा म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. या दिवसात आपल्या धर्मप्रांतातील जे भाविक मृत पावलेले आहेत, विशेषतः विरार वेस्ट धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर लुडूस्वामी मरियाना चेतियर, निर्मळ धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर डॉमिनिक जॉन डिसोजा, नंदकल धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिसेस भाजीबाई कॅजिटन डिमेलो, एव्हर्शन सिटी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिसेस अँटोनेट रॉड्रिक्स, मिस निशिका मथायस, मर्सेस धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर डेव्हिड अँथोनी गोन्साल्विस, मुळगाव धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिसेस मागदलेन एंजल डायस, पापडी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिसेस इन्स्परत स्टीफन मिस्किटा, शिर्ले धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिसेस सांतान फ्रान्सिस गोन्साल्विस, नालासोपारा वेस्ट धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर अँथोनी जोसेफ पिंटो, नालासोपारा ईस्ट धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर एडवर्ड क्वाड्रॉस, सांडो धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर मरियन फिलिप वास, ख्रिस्तवासी मिस्टर राजन मायकल कोरिया, तलासरी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिसेस कॅथरीना कांटेला, ख्रिस्तवासी मिस्टर देवजी लाडक्या दुमाडा, ख्रिस्तवासी मिस्टर महेश लुईस हरपले, ख्रिस्तवासी मिस्टर गाजिया लाडक्या दिंडे, ख्रिस्तवासी मिसेस संती बिकू दोदोडा, ख्रिस्तवासी मिस्टर राजेश बॉन्ड, ख्रिस्तवासी मिस्टर देवजी हाल्या गुराडा, ख्रिस्तवासी मिस्टर मास्टर सुस्मित पांचेलियाकर, ख्रिस्तवासी मिस्टर अविनाश दामा दुमाडा, ख्रिस्तवासी मिसेस लाडकी विजय दादोडा, ख्रिस्तवासी मिसेस मेरी नौशा घरत, ख्रिस्तवासी मिसेस सोनी ए डुलार, माणिकपूर धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर जॉन मायकल सेरेजो, ख्रिस्तवासी मिस्टर मायकल सेलेस्टिन मोराइस, अर्नाळा धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर जॉन कटवार, पाली धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिसेस प्रमिला फरेरा, ख्रिस्तवासी मिस्टर पास्कल कोली, ख्रिस्तवासी मिस्टर बोनावेंचर रॉड्रिक्स, रमेदी धर्मग्रामातील ख्रिस्तवासी मिस्टर सनी पास्कल डिसोजा, ख्रिस्तवासी मिसेस लिली जोसेफ नोनिस. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी आणि त्यांच्या कुटुंबाचे सांत्वन व्हावे म्हणून आपण रमेदी मातेच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे प्रार्थना करूया. हे प्रभो आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपले वैयक्तिक हेतू मनात आठवूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या ख्रिस्त सभेच्या प्रार्थना ऐक. आमच्या श्रद्धेमधील उणीवा
तुझ्या प्रेमाने भरून काढ. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. बंधू भगिनींनो, माझे आणि तुमचे हे बलिदान सर्व शक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून आता प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो आणि त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमचे व त्याच्या पवित्र ख्रिस्त सभेचे कल्याण हो. हे प्रभो, सर्व सामर्थ्याच्या परमेश्वरा, आमच्या ह्या दानांचा स्वीकार कर. आमच्या सेवा कार्यामुळे तुझ्या नावाचा गौरव होवो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही ती लावली आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य आणि सर्वत्र आभार मानावेत. हे योग्य व तारणदायक आहे. आम्हावरील तुझ्या अपार प्रेमामुळे तुझा प्रिय पुत्र तू आमच्या तारणासाठी दिलास. तो पापरहित असताना सुद्धा त्याला तू आम्हासारखे बनवलेस. आम्ही त्याच्यासारखे बनावे, आम्हामध्ये ख्रिस्त प्रतिबिंबित व्हावा व ख्रिस्ताप्रमाणे तुला आम्हावर प्रेम करता यावे, हा तुझा हेतू यात होता. आज्ञाभंगामुळे आम्ही गमावलेले तुझे कृपादान तुझ्या पुत्राच्या आज्ञापालनामुळे आम्हाला आता परत मिळाले आहे. म्हणून हे प्रभो, सर्व दूत आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. शक्तिशाली तू प्रभुवरा
खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनोत. स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणांनो चला करूया आपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू उठला, येईल जगती पुनर्भेटीला. श्रद्धेचा ह्या पुनरुच्चार. ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभू, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमच्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देव माता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमचा अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटांपासून आम्हाला सोडव. हे प्रभो, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा
आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती आणि ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांतिवंदन करूया. जगाची पापे दूर करणारं हे परमेश्वराचे कोकरू पहा. ह्या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले सर्व धन्य. हे प्रभो, तुझा स्वीकार करावयास मी पात्र नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईन. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरही पवित्र साक्रामेंटात जातीने हजर असतोस, यावर माझी नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे. या दिवसात मी तुला पवित्र मिसा साक्रामेंटाद्वारे स्वीकारू शकत नसलो तर निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतःकरणात ये. तू नेहमीच माझ्याबरोबर असतोस. मी तुला मिठी मारतो. तुझ्यापासून माझा कधी वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, या साक्रामेंताद्वारे आम्हाला प्राप्त झालेले तुझे कृपादान विकसित कर. या बलिदानाविधीद्वारे आमच्या जीवनात बदल घडवून आण. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्व शक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हा सर्वांवर येवो. आमेन. प्रभू येशूच्या शुभवर्तमानाला आपल्या जीवनामध्ये आपल्या सद्वर्तनाने, सच्छील वाणीने साक्षी देण्यासाठी तुम्हा सर्वांस पाठविण्यात येत आहे. देवाला धन्यवाद. अवर लेडी ऑफ रेमेडीज हे वसई धर्मप्रांताचे तीर्थस्थान आहे. तीर्थस्थानाचा सण म्हणजे आपणा सर्वांचा सण. सर्वांना सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांनी आपल्यावरील प्रेमाखातर सणाचा हा पवित्र मेसाबली आपल्यासाठी अर्पण केला. धर्मग्रामातर्फे आर्चबिशपांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या सुवार्तिक व पालकीय कार्यासाठी प्रार्थनामय शुभेच्छा व सदिच्छा.